जालना जिले के भोकरदन तालुका में एक भीषण सड़क हादसा सामने आया। पारद से वालसावंगी मुख्य मार्ग पर कल शाम करीब 7:45 पर एक कार पहले बाइक सवार को पीछे से टक्कर मारकर मौके से फरार होने की कोशिश कर रही थी। ऐसे दौरान कार अनियंत्रित होकर सड़क किनारे बने कुएं में जा गिरी। शुरुआत में बताया जा रहा था कि कार चालक का वाहन से नियंत्रण छूट गया और कार सीधे कुएं में जा गिरी, लेकिन पुलिस की जांच में हादसे की पूरी कहानी सामने आई। जांच के मुताबिक कार चालक ने पहले मुख्य मार्ग पर एक बाइक सवार को पीछे से टक्कर मारी और उसके बाद मौके से भागने की कोशिश की। इस दौरान कार कुएं में जा गिरी। इस दर्दनाक हादसे में कार में सवार सुल्ताना बेगम, जियाउल्ला खान और अख्तर बी खान दोनों सास बहू की मौके पर ही मौत हो गई। रिटेक दोनों सास बहू की मौत हो गई। पूरे मामले की जानकारी पारद पुलिस थाने के सहायक पुलिस निरीक्षक संतोष माने ने मीडिया को दी है। मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारद हद्दीत दिनांक 7/6/2026 म्हणजे काल सायंकाळी रात्री 19:45 वाजताच्या दरम्यान आम्हाला खबर मिळाली की एका कारचा अपघात होऊन ती कार विहिरीमध्ये पडलेली आहे पद्मावती शिवारात। आम्ही तात्काळ घटनास्थळी गेला असता सदर कार मधील लोकांनी 2 इसमांना तात्काळ बाहेर काढले होते। त्यातील एक महिला आणि एक पुरुष होती। सदर घटनेची माहिती केलेली असता वाहन चालक हा धावड्याकडे जात असताना त्यांनी एका पद्मावती शेवाळे इसमास मोटरसायकलला मागे धडक दिली व त्या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर ही बाजूला जाऊन रोड पासून 15 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली। सदर घटनास्थळी लोकांनी 2 इसमाला काढलेला आहे। आम्ही तात्काळ गेला असता कार आणि एक महिला बुडालेली होती। तात्काळ प्रशासन अलर्ट होऊन सदर घटनास्थळी माननीय SP साहेब तेजबीर सिंग सिद्धू साहेब तसेच SDPO कटेकर साहेब व आमचा स्टाफ तसेच महसूलचा माननीय तहसीलदार साहेब यांनी हजर राहून सदर क्रेन व JCB तसेच फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रयत्न केले, पण विहिरीमध्ये 80 ते 90 फूट पाणी असल्याने सदर काही जाता आलं नाही। रातभर मोटरीचं पाणी काढून सकाळी पैठण येथून रेस्क्यू टीमला बोलून त्यांच्या सहाय्याने आज रोजी कार व महिलांना बाहेर काढण्यात आले आहे।